तारडगावच्या वेशीवर आज भलतीच गडबड उडाली होती. एरवी पारावर चकाट्या पिटणारे रिकामटेकडे सुद्धा आज कामाला लागल्यासारखे वावरत होते. या सगळ्या गोंधळाचा केंद्रबिंदू होता आपला नमू परीत. नमू तसा गरीब माणूस, पण त्याचा आवाज मात्र एखाद्या तोफेच्या तोंडासारखा. आज तो आवाज तार सप्तकात रडत होता. अर माझ्या लक्ष्मीला कुणीतरी पळवली र. नमू धोबी वेशीच्या दगडावर डोकं आपटून घेत असल्यासारखा ओरडत होता. त्याचा आरडाओरडा ऐकून सरपंच तात्या, आप्पा मास्तर आणि सदूवाणी दुकानाचा शटर अर्ध उघडा टाकून बाहेर आले. काय झालं र नमू, असा कशापायी गळा काढलायस? बायको पळून गेली की काय? सदूवाण्यानं मिशीला तूप लावत विचारलं. त्याहून वाईट झालंय जी, माझी काळी गेली. सकाळी गोठ्यात बघतोय तर दावं रिकामं. रात्री उशिरापर्यंत रवंथ करत बसली होती आणि पहाटे बघतोय तर गायब. कुण्या वैऱ्यानं घात केला कुणास ठाऊक. नमूनं डोळे पुसले, जे कोरडेच होते, पण आवाज मात्र ओलाचिंब होता. नमूची काळी म्हणजे अख्ख्या गावातली एक कॅरेक्टर होती. मुळात ती म्हैस होती की हत्तीच्या पिल्लाला काळा रंग दिलाय हे समजायला मार्ग नव्हता. तिची शिंग म्हणजे जणू यमराजाची तलवारच. एक शिंग सरळ आकाशाकडे आणि दुसरं जमिनीकडे. जणू काही ती एकाच वेळी देवाला आणि पाताळातल्या राक्षसाला इशारा करत असायची. तिचं चालणं म्हणजे राजबिंड. रस्ता तिचाच आहे अशा थाटात ती चालायची. आणि आता ही गावाची राणी गायब झाली होती. सरपंच तात्यांनी गंजी फ्रॉग वर सरकवत गांभीर्याने विचार केला. हे बघ नमू, रडून काय उपयोग नाही. ती काय आपोआप परत येणार नाही. मोहीम काढावी लागेल. मोहीम. मोहीम? नमूनं वासलेल्या तोंडानं विचारलं. होय, मोहीम. आप्पा, तुम्ही पूर्वेला जा. सदू, तू आणि तुझी पोरं नदीकाठ पिंजून काढा. आणि मी पश्चिमेच्या माळावर जातो. नमू, तू तुझ्या त्या पांढऱ्या कुत्र्याला घे आणि रानात जा. सरपंचांनी मिलिटरी कमांडरच्या थाटात आदेश दिले. गावात बातमी वणव्यासारखी पसरली. नमूची म्हैस हरवली या बातमीचं रूपांतर नमूच्या म्हशीला वाघानं पळवलं आणि तिथून पुढे नमूच्या म्हशीनं वाघाला पळवलं, असं होत होत शेवटी नमूची म्हैस परग्रहावर गेल्याचं कुणीतरी सांगून मोकळं झालं. पण खरा शोध सुरू झाला तो त्या दुपारच्या उन्हात. मंडळी आपापल्या वाट्याला लागली. सरपंचांच्या सोबत त्यांचा उजवा हात, जो फक्त चहा प्यायला आणि तंबाखू मळायला कामाला येत असे, गणपत हजर झाला. तात्या, मला वाटतंय हे काम त्या आप्पाजी पाटलाचाच असणार आहे. गणपतनं तोफ डागली. आप्पाजी पाटील आणि सरपंच तात्या यांचं वैर म्हणजे भारत-पाकिस्तान सीमेसारखं. कशावरून? तात्यांनी विचारलं. अहो, परवाच ते म्हणत होते की नमूची म्हैस माझ्या कुंपणात घाल घालतीये, बघून घेईन तिला. आणि बघा, आज म्हैस गायब. तात्यांना मुद्दा पाटला. चल, आधी त्याच्या वाड्यावर धाड टाकू. तिकडे सदूवाणी नदीकाठानं चालला होता. त्याच्या हातात एक मोठा दांडा होता आणि डोक्यात विचार होता की जर म्हैस सापडली तर तिला बांधून आणायचं की तिनंच आपल्याला ओढत नेलं तर काय करायचं. नदीकाठाला बाभोळ आणि घाणेरीचं रान माजलं होतं. सदूला एक काळा दगड दिसला. त्याला वाटलं आपली शिकार सापडली. तो दबक्या पावलानं गेला आणि ओरडला, सापडली, ए नमू, तुझी म्हैस सापडली. त्याचा आवाज ऐकून तो दगड हसला आणि मान वर करून म्हणाला, अरे सदू शेठ, डोळ्याला काय फुलं पडली आहेत वय? मी धोडंबा नाही, मी सोपान आहे, आंघोळ करतोय. सदूनं जीभ चावली. मला वाटलं म्हैस पाण्यात बसलीया. तुझी पाठ लय काळी दिसली रे सोपान्या. जा जा, धंदा बघ तुझा. सोपाननं पाणी उडवलं. इकडे नमूची अवस्था बिकट होती. तो रानात वणवण भटकत होता. ए काळे, ए छकुले, अगं ये. तो प्रेमानं त्याला हाका मारत होता. जणू काही ती त्याची प्रियसीच होती. त्याच्या सोबत आलेला त्याचा कुत्रा मोत्या मात्र प्रत्येक झाडाखाली पाय वर करून आपलीच एक वेगळी मोहीम राबवत होता. दुपार टळून गेली. सगळं गाव शोधून थकलं. कुणालाच म्हशीचा पत्ता नव्हता. सरपंच तात्या, आप्पा मास्तर, सदूवाणी आणि नमू सगळे परत पारावर जमले. सगळ्यांचे चेहरे उतरले होते. मला वाटते चोरीच झालीये, आप्पा मास्तर म्हणाले. चोरानं ट्रक आणला असणार आणि त्यात घालून नेली असणार. अहो आप्पा मास्तर, काय बोलताय? माझी म्हैस ट्रकमध्ये चढेल? तिला साधी पायरी चढायला नको असते. ती नखरेल आहे, नखरेल. तेवढ्यात गावाच्या बाहेरून स्मशानाच्या पलीकडून धापा टाकत एक पोरगा आला. तो म्हणजे किसन्या, गावातला सगळ्यात आगाऊ पोरगा. सापडली, ओ तात्या, ओ नमो अण्णा, सापडली तुमची म्हैस. कुठं कुठं आहे? नमूनं एका उडीत किसन्याची कॉलर धरली. अहो सोडा की, ती तिकडे वाघाच्या ओढ्यातल्या डबक्यात बसलीया. वाघाचा ओढा? तात्यांनी कपाळाला आठ्या घातल्या. तिथं तर गुडघाभर पाणी मस्त र उन्हाळ्यात. तेच तर गंमत हाय.
किसने हसला. चला तर खरं. सगळी फौज वाघाच्या ओढ्याकडे निघाली. गावातल्या पोरांचा ताफा, कुत्र्यांची फौज आणि म्हातारे कोतारे अशी मोठी मिरवणूकच निघाली. वाघाचा ओढा म्हणजे गावाच्या सीमेवरचा एक जुनाट ओढा असायचा. तिथे पाणी कमी आणि चिखल जास्त असायचा. एका वळणावर जिथे 2 मोठे खडक होते तिथे थोडंसं पाणी साठवून एक डबकं तयार झालं होतं. डबकं म्हणायापेक्षा ते एक बाटबच होतं. आणि त्या डबक्यात काय दृश्य होतं ते. नमूची काळी त्या अरुंद डबक्यात अगदी फिट्ट बसली होती. जशी काही एखाद्या अंगठीत हिरा बसावा तशी ती चिखलात बसली होती. फक्त तिचं डोकं आणि शिंग पाण्याबाहेर होती. तिनं डोळे मिटून तोंडात काहीतरी चघळत अत्यंत शांत चित्तानं बसली होती. जगाचा लोभ झाला तरी तिला पर्वा नव्हती. तिची ती अवस्था बघून ती म्हैस नसून एखादा तपस्वी हिमालयात तपश्चर्याला बसलाय असा भास होत होता. "अगं ए मेले, मी इथं गाव पालथा घातलाय न तू इथं स्पा करून राहिलेस वय." नमूनं हंबरडा फोडला. पण म्हशीनं डोळासुद्धा उघडला नाही. तिनं फक्त एकदा कान हलवला. जणू काही ती म्हणत होती, "अजून 5 मिनिटं झोपू दे रे बाबा." आता ही बाहेर कशी येणार आप्पा मास्तरांनी प्रश्न उपस्थित केला. आणि खरंच ते एक कोडं होतं. डबकं इतकं अरुंद होतं की म्हशीला हलता येत नव्हतं आणि चिखल इतका होता की पाय रुतले होते. त्यात म्हशीचं वजन आणि तिचा मी नाही हलणार हा ॲटिट्यूड. "धरारे शेपूट, ओढा," तात्यांनी आदेश दिला. 4 पोरं पुढं झाली. नमुना म्हशीच्या तोंडाकडे जाऊन तिला चुचकारायला सुरुवात केली आणि मागून पोरांनी शेपटीला लोंबकळून ओढायला सुरुवात केली. "हां, हां, जोर लगा के, हाईशा." म्हैस तसूभरही हल्ली नाही. उलट मागून जोर लावणाऱ्या एका पोराचा पाय चिखलात घसरला आणि तो धपकन म्हशीच्या शेणावर जाऊन पडला. हश्या पिकला. "अरे, असं नाही जमणार," सदुवाणी म्हणाला. "तिला काहीतरी आमिष दाखवा. पेंड आणा, पेंड." कुणीतरी पळत जाऊन सरकीची पेंड घेऊन आलं. नमुना पेंडीचं घमेलं म्हशीच्या नाकासमोर धरलं. वासानं तिनं डोळे उघडले. 1 सेकंद तिनं घमेल्याकडे बघितलं आणि मग जीभ लांब करून सरळ घमेल्यातली पेंड चाटायला सुरुवात केली. पण उठायचं नाव नाही. खाऊन झालं तरी ती बसूनच. "बघा, किती हुशार जनावर हाय, झोपूनच खातंय." गणपतनं कौतुक केलं. आता मात्र तात्यांना इगो हर्ट झाल्यासारखं वाटलं. "दोरी आणा रं, मोठा रस्सा आणा, ट्रॅक्टरला बांधून ओढू." गावातून ट्रॅक्टर नाही आला, पण एक जाडजूड रस्सा आला. तो रस्सा म्हशीच्या शिंगांना आणि गळ्याला बांधण्यात आला. 10-12 गडी कामाला लागले. 1, 2, 3 असा नारा देऊन सर्वांनी ओढायला सुरुवात केली. नमूची म्हैस आता थोडी वैतागली होती. तिनं मान झटकली आणि जोराचा हंबरडा फोडला. "मा." त्या आवाजानं आणि झटक्यानं अर्धे लोक तोल जाऊन चिखलात पडले. आप्पा मास्तरांचा चष्मा उडून डबक्यात पडला. "माझा चष्मा, माझा चष्मा." मास्तर ओरडले. "चष्मा जाऊ द्या ओ मास्तर, म्हैस बघा की." तात्या ओरडले. परिस्थिती हाताबाहेर चालली होती. सूर्य मावळतीला चालला होता आणि काळी काही केल्याबाहेर येत नव्हती. ती जणू काही त्या चिखलाच्या डबक्याचाच एक भाग झाली होती. ते जणू एखाद्या अंगठीत हिरा बसावा. तेवढ्यात गर्दीकून एक म्हातारी आजी पुढं आली. ही बकुळा आजी, गावातली सर्वात जुनी जाणती. "बाजूला व्हा रं कार्ट्यांनो, तुम्हाला काय अक्कल हाय का? जनावर हाय ते, काय दगड हाय वय ओढायला?" आजी कमऱ्यात वाकत ओरडली. "मग काय करू आजी?" नमुना विचारलं. "तिला थंडी वाजतीया रं, बघत नाही का तुम्ही? उन्हाचं रान तापलं होतं म्हणून ती पाण्यात बसलीया. आता सांज झाली, पाणी गार लागलं की आपोआप येईल बाहेर. तुम्ही फक्त गपगुमान बाजूला वाहून बसा आणि हो, तिच्यासमोर शेकोटी पेटवा." सगळ्यांना हे पटण्यासारखं नव्हतं, पण पर्याय नव्हता. लाकडं गोळा केली. डबक्याच्या काठावर शेकोटी पेटवली. उबदार धूर म्हशीच्या नाकात गेला. तिला ती ऊब मानवली असावी. 5 मिनिटं, 10 मिनिटं. अचानक पाण्यातून धडपड धडपड आवाज आला. मगरीनं पाण्याबाहेर यावं तशी हळूहळू काळी उठली. तिचं अंग चिखलानं माखलेलं होतं. जणू काही ती चॉकलेटात बुडून आलेली होती. तिनं एक जोरात शिंक दिली आणि अंगावरचा चिखल उडवत काठावर आली. तिनं समोर जमलेल्या गर्दीकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला. जणू काही म्हणत होती, "काय बघताय? आंघोळ करणारी बाई कधी बघितली नाही का?" आणि शांतपणे आपल्या नेहमीच्या राजशाही चालीत ती घराकडे चालू लागली. गावकरी तिच्या मागे चालू लागले. नमू तर आनंदानं वेडापिसा झाला होता. तो तिच्या गळ्यात पडून रडत होता आणि ती त्याला शिंगानं बाजूला सारत होती. त्या दिवशी रात्री नमूच्या घरी सण साजरा झाला. पण गावच्या पारावर मात्र एकच चर्चा होती. "तात्या काय म्हणा, नमूच्या म्हशीनं आज गावाची जिरवली." "आणि काय? पण एक सांगा," सदुवाणी डोळे मिचकावत म्हणाला. "त्या डबक्यात मास्तरांचा चष्मा पडला होता, तो सापडला का?" सगळे हसले. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं की नमूची म्हैस जेव्हा शेण टाकत होती तेव्हा त्यात काहीतरी चमकत होतं. पण ती वेगळी गोष्ट आहे.
अशा प्रकारे तारडगावची ऑपरेशन म्हैस मोहीम यशस्वी झाली. पण आजही जेव्हा कुणी त्या डबक्याजवळून जातं तेव्हा तो स्वतःशीच हसतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला अभिप्राय कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.